गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आम्ही वॉक करायला चाललो आहे. वॉक म्हणजे तेच जॉगिंग. आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या गार्डनमध्ये व्यायाम करायला येणार. सो आता मी जॉगिंग करते आणि त्याच्यानंतर मग भेटूया. बाय बाय. प्रतिभ आता रनिंग करून आली. सो आमचं गार्डन असं दिसतं. ही एंट्री आहे आणि इथे वर्कआउट करतो. आता रनिंग झाली आहे, आपण वर्कआउट करूया. चलो आपण आता व्यायाम करूया. मी दाखवणार नव्हते बट म्हटलं 1-2 जणांनी जरी मला बघून व्यायाम करायला सुरुवात केली तर चला कोणाचं तरी भलं करूया म्हणून करते. ओके. सो असं समजू नका मी शो ऑफ करते. सो मी मला आता इथे प्रॉपर दिसणार नाही आणि मला तोंडात काय विचारू नका तर मी आवळा घेते. रनिंग करताना कशाला कोरड पडते ना, त्याच्यामुळे मी आवळा घेऊन बघा. आता दुसरं काम करूया आणि त्याच्यानंतर मग आपण साईड स्टेप्स करूया. मी केक करताना दाखवते. जसं की मी बोलले होते याच्यानंतर आपण साईड सेटअप्स करूया. लेट्स सी. आय होप सगळ्यांना माहीत असेल पण तरी पण बघूया. साईड सेटअप्स पण मी असेच बरेच व्यायाम करते मी, बट मी सगळे क्लिपमध्ये नाही घेऊ शकत. सो मी व्यायाम करते आणि मग आपण भेटूया. बस एक लास्टचा व्यायाम दाखवणार जो मला माझ्या पप्पांनी शिकवलेला. ओके, हा तोच लास्ट व्यायाम आहे जो मला माझ्या पप्पांनी शिकवलेला. तो आता माझा व्यायाम झाला आहे, मी तुम्हाला तो करून दाखवते. मी क्लिअर नाही दिसणार मे बी जस्ट बिकॉज माझ्या कॅमेरा क्वालिटीमुळे. तर लेट्स सी. कमाल कर दिया आपने. कितने टैलेंटेड है आप. सो हाच होता माझ्या पप्पांनी मला शिकवलेला व्यायाम. तो मी तुम्हाला शिकवला नाही म्हणजे तुम्ही बघून करू शकता, बट लहान मुलांनी ट्राय करू नका प्लीज. आता आपण घरी जाऊ. बाय. तो आता मी घरात आली आहे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं. चला आता आपण ज्यूस पिऊया आणि त्याच्यानंतर मग मी कॉलेजसाठी रेडी होते. सो मी आवळा ज्यूस पिणार आहे. आवळा आणि निंबू. मला गोष्टी आठवत नाहीत लोक. सॉरी, इट्स माय मिस्टेक. माझ्या ज्यूसचे मेन 2 इंग्रेडियंट्स. मी आलं पण घालते बट आता माझ्याकडे आलं अवेलेबल नाही आहे. सो ह्या 2 गोष्टी पिऊया. त्याच्यानंतर आवरूया. मग त्याच्यानंतर मी माझे कॅलॉग्स खाते. त्याच्यानंतर मग मी जेवण करणार थोड्या वेळाने आणि मग कॉलेजसाठी पुन्हा रेडी झाल्यानंतर जाताना ड्रायफ्रुट्स लड्डू नाही होते. तर माझा ज्यूस रेडी आहे. एक फुल ग्लास ज्यूस पिते मी रोज. आणि आता याच्यानंतर मी आंघोळीला जाणार आहे. आमचं कार्टून आले. झालं वर्कआउट केला. ओके. सो तिचा पण वर्कआउट डन, माझं पण वर्कआउट डन. ज्यूस पिल्यावर भेटूया. सो कॉलेजला जाण्यासाठी आता मी रेडी झाली आहे आणि आता मी जेवण करते आणि माझा डायसेक्शन आहे. सो मी तुम्हाला दाखवते की आम्हाला डायसेक्शनसाठी काय काय लागतं. आम्हाला डायसेक्शनसाठी ह्युमन अॅनाटॉमी BD84 आणि डायसेक्शन किट गोष्टी लागतात आणि आमच्या डायसेक्शनसाठी आम्हाला ग्लोव्स लागतात. सो हे माझं डायसेक्शन किट आहे ज्याच्यामध्ये डायसेक्शन इक्विपमेंट्स असतात ज्याने तुम्ही बॉडी डायसेक्ट करता. आणि हे ग्लोव्स BDC की तुमचं आज कोणत्या टॉपिकचं डायसेक्शन आहे आणि त्याच्यावर डिटेल इन्फॉर्मेशन. अँड दिस इज माय नोट्स. दिस इज माय नोट. सो आम्हाला याच्यामध्ये लिहावं लागतं की काय करणार आहे आणि माझं जेवण. सो मी जेवण करून कॉलेजला जाते आणि आपण त्यावेळेस भेटू. बाय बाय. आमचं डायसेक्शन हॉल आहे. सो मी आता आतमध्ये चालली. मी आतमध्ये बोलू नाही शकणार. ठीक आहे. सो डायसेक्शन हॉल दाखवते तुम्हाला आणि त्याच्यानंतर मी सायंकाळी व्हिडिओ करते.
आमचं वय बघा, आम्ही करतोय काय बघा. BMS फर्स्ट इयर स्टुडंट आहोत आम्ही व्हायचं. हां कॉलेज फिनिश. बाय बाय. कॉलेजची पट्टी झाली. आता आम्ही चाललो आमच्या रूमवर. कॉलेजच्या एवढ्या एरियातलं एन्व्हायरमेंट छान आहे. कॉफी घेऊया मग जाऊ. आता आमचं फायनली कॉलेज सुटलं आहे. आता मी फ्रेश होणार, डिनर करणार आणि वापस कॉलेजमध्ये येणार. काय भारी सूर्य दिसतोय. इथे प्रॉब्लेम काय माहिती आहे, इथे सूर्य आणि चंद्र सोबतच दिसतं. आता पण दिसत असेल थोड्या वेळाने. चला रूमवर जाऊया. रूमवर गेल्या भेटल्या. रिटर्न येऊन जेवण बनवून डिनर करून वापस कॉलेजमध्ये चालू स्टडी करायला. सो मॉम एंड डैड यू शुड प्राउड ऑफ मी. एनीवेज ए बहुत ज़्यादा इंग्लिश हो गई. चलो कॉलेजमध्ये जाऊया आणि स्टडी करूया. मी तुम्हाला तिथला व्हिडिओ दाखवते स्टडी करताना. बाय बाय गाईज. तर हा माझा कॉलेज एरिया आहे आणि आता आपण स्टडी करायला वर जाऊया. सो चलो चलते हैं. वर जाऊन भेटूया, तिथे स्टडी करूया. बाय बाय गाईज. लाईव्ह नाही तुझी वाक्य ना त्याचं की पुढे कोण येईल ना तुम्ही त्याच्यावर मला आठवलं की मी आज तिला दाखवते की माझ्या फ्रेंड्सला हाय माझ्या पुढे त्याच्या फ्रेंड्स माझ्या आधी मला हाय तू विचार करायचं आय हॅव रिअली फकिंग बॅड आय सेड फकिंग बट आय यूज डिफरंट. मी सायन्स कशासाठी घेतलेलं माहिती आहे, मराठी शिकवण्याला आणणार म्हणून आणि वापस देवनागरी शिकवतो. बारावी संपल्यावर मराठीचा संबंध संपला. बोलायला येतो काकी संपला भाई. नवीन देवनागरीची फी मराठीपेक्षा अवघड. संस्कृत मराठीपासून सगळं शिकलेलं आहे. सगळ्या language येईल. हे शब्द काही पापाची घडे भरले काय घडा भरून यम देव ट्रॅफिक मध्ये अडकली. घडा भरून उतरले तरी आले. घरावर पाठवायला लागली. पुन्हा बघायला मी उतरली फिलिंग. ओके फोकस अँड व्हिडिओ गाईज. आम्ही लेकचा स्टडी करतोय आणि त्याच्यानंतर मग आम्ही रूमवर जाणार आहोत. आणि ज्यावेळेस रूमवर जाईल त्यावेळेस आपण जाताना गप्पा मारू. ओके बाय बाय. आता आमचा स्टडी झालेला आहे. सो आता आम्ही जातो आहे. बाय बाय गाईज. कॉलेजमध्ये काहीतरी आहे पक्का, त्यामुळे कॉलेज आमचं एवढं छान दिसतं आहे. सजवलं कोणीतरी त्याला. आता आम्ही कॉलेजच्या बाहेर चाललो आहे, म्हणजे स्टडी झाला आहे त्यामुळे आता आमच्या कॉलेजच्या बाहेर चाललो आहे, म्हणजेच रूमवर चाललो. हे राहिलं केली. बाय बाय गाईज. बाय बाय कॉलेज. भेटू उद्या. टाटा गुड नाईट. माझं कार्टून पुढं चाललं आहे. मी त्याला भूताची भीती दाखवली त्यामुळे ती चिडली आहे माझ्यावर. चला आपण पट्टीच्या पाशी जाऊया. मॅडम काय झालंय तुम्हाला? का कोणत्या भूताला घाबरलाय तुम्ही? त्या जरा जास्त रुसून बसलेल्या आहेत, त्यांना मनवते मी आणि मग तुम्हाला बोलते. तर तिला मनवण्यात मी फेल नाही ऐकणार ती, कारण मी चिडवले तिला तेवढं. श्री चला आईस्क्रीम चाल. आईस्क्रीम चालते. देखो लोग कितने कंजूस होते हैं. कोणतरी रुसले आमच्यावर. कोण रुसले आमच्यावर? इथे लाईट आहे का? मला फोकस आलाय बघा. डॉक्टर गेला होतो. आईस्क्रीमचं शॉप ओपन आहे, तू अजून पण विचार कर. मला आईस्क्रीम चालू शकतीस. नाही तू पण खाणार तरच. चल दोघीने खायचं. चल चलो आईस्क्रीम खाणे. आईस्क्रीम खायला तर पण ते आईस्क्रीम खायची सांग. कोणती घ्यायची? घे दोघीने एक का ती बंद करून येऊपर्यंत आपण बाहेरचं वातावरण बघूया. आईस्क्रीम आणि माझी मॅगी घेऊन ती बाहेर तर आली आहे, पण मूड काही नीट नाही आहे खाल्ल्यावर. हाय कर. मी काही बोलले आणि ती हसणार नाही असं होईल का? चला पटपट रूममध्ये जाऊया, मॅगी बनवून खाऊया आणि झोपूया. मला खूप कंटाळा आला. हो मी आता रूममध्ये आली आहे. आपण आतली लाईट ऑन करूया आणि
काहीतरी बनवून खाऊया, मला खूप भूक लागली. मॅगी. चलो मॅगी बनाते. श्री होईपर्यंत आपण मॅगी बनवूया आणि मग श्री आल्यावर खाऊया. ठीक आहे, तर मी मॅगी बनवते, तुम्ही बघा. खाताना नका बघू, मी बनवते. तुम्हाला जेलस फील नाही करवणार मी, त्यासाठी खाताना नाही दाखवत, बनवताना दाखवते काय. आणि हां, मी मॅगी याच्यामुळे घेतली आहे कारण मला हीच मॅगी खूप आवडते. आय डोंट लाईक मॅगीवाली मॅगी, बिलकुल पण नाही. ती वेगळीच काहीतरी लागते, कारण माझ्याकडे टाईम नाही आहे त्याच्यात व्हेजिटेबल्स वगैरे टाकायला. सो मी ही डायरेक्ट इन्स्टंट ते 2 मिनिटवाली, नाही ही पण नाही होणार 2 मिनिटमध्ये, पण तरी मी हीच बनवणार कारण हीच टेस्टी लागते. प्लीज तुम्ही पण ट्राय करून बघा. प्रमोशन वगैरे नाही ऑनेस्टली, मी स्टार्टिंग न्यू बिगनर यूट्यूबर आहे, सो त्यांना काही प्रमोशन वगैरे नसतं. मला नाही वाटतं त्यांना ॲड्स वगैरे भेटत असतील एवढं स्टार्टिंगला. बट मी खरं सांगेल की मला इप्पीवाली मॅगी खूप आवडते. आणि आय थिंक कोणत्या तरी क्रिकेटरनी याला स्पॉन्सर पण केलं होतं. आय डोंट नॉट शुअर, केलं पण असेल, मेबी नसेल पण केलं. सो तुम्ही ट्राय करून बघा, आवडली तर मला माझ्या कॉमेंटमध्ये येऊन सांगा. मोठे यूट्यूबर्सला तर तुम्ही कमेंट करू शकता, तर मला काय ट्राय करा. त्या घरात माझ्या भावाचा हा प्रॉब्लेम आहे की आम्हाला कळत नाही की आम्हाला भूक लागली नक्की, क्या टायमिंगला ताण लागली. सो जेवण बनवल्यावर जेवताना कळतं नाही, शाळेत मला पाण्याची गरज होती. सो असं आमच्यासारखं अर्धवट डोक्याचं कोणखण आहे. मी स्वतःचीच बेस्ती स्वतःच करते. ओके, लेट मी शो यू. सो ही बनते आहे मॅगी, आणि आता मी मॅगी प्लेटमध्ये सर्व करून आणते आणि मग तुम्हाला दाखवते. तर मॅगी बनवून तयार आहे, आता मी दाखवते. ही मॅगी बघा, खूप छान बनली आहे. आता आपण मॅगी खाऊया आणि मग हा माझा क्यूट मॅगी बाउल आहे. आणि आता मी मॅगी खाते आणि मग श्रीची वाट बघते. श्री आल्यावर मी मॅगी खाणार आहे आणि त्याच्यानंतर